ठीक है चलेगा, जो भी रहेगा मैं वहाँ से लेता हूँ। हाँ अभी थोड़ा व्यू अच्छा तो आएगा एटलीस्ट। कवर मिलता है, किधर से जाओगे आप? इसको स्प्लेंडर का लगता है ना? हाँ? स्प्लेंडर का लगता है इसके लिए। किधर से जाओगे? तो गाइस का नाम क्या था? यूट्यूबर रहाटे, यूट्यूबर रहाटे। यस सबस्क्राईब करा. काय बोलतात, कुठे शाळेत का सुटला आता? कुठला? शैलेंद्र. अरे माझी पण एक फ्रेंड होती शैलेंद्र स्कूलमध्ये. कुठल्या स्टँडर्डला आहे? 10. अच्छा 10th स्टँडर्डला आहे. हेच आहे. ठीक आहे चलो, नाईस टू मीट यू गाईज. कुठेतरी फिरूया म्हणून म्हटलं. दुपारचे वाजलेले 12 साडेबाराच्या आसपास. तर म्हटलं की आपण एक काम करूया. इथे जवळच वांद्री लेक आहे, काहीतरी 100-1 किलोमीटरच्या आसपास आहे. तर म्हटलं जाऊया. 100 किलोमीटर पण नाही, 80 किलोमीटर आहे. आणि रस्ता यार खूप खराब आहे. असे काही नमुने असतात ज्यांना आपण शिव्या घालू शकतो कधी कुठेही. रॉंग वेने जे येतात हे लोक. पण जाऊ दे, आपण नाही शिव्या घालणार, कारण की चांगली गोष्ट नाही शिव्या घालणं. कधी कधी ठीक आहे. आणि काय हे सर्व विरार अगोदरच आहे. म्हणजे हे फाउंटन हॉटेल क्रॉस केल्यावर हा रस्ता लागतो. मी तिकडनं जात तर नाही आहे, बट रस्त्याची हालत तिकडे खूप जास्त खराब आहे कम्पेअर्ड टू ह्या साईडला. एक्सपेरिमेंट करणार नाही आहे त्या साईडला जाऊन, कारण की आपल्याला आपला जीव प्यारा आहे. हे टकल्या थांब रे बाबा. हो हो हो. आणि आपण आता ऑफरोडिंग करायची. ऑफरोडिंग डोंगरा पाण्यात ना अशी गाडी काढावी लागते बघा. शिकून घ्या माझ्याकडनं ऑफरोडिंग गाईज. कशी नाही करावी ती ऑफरोडिंग शिकून घ्या. बाय कुठे करता. जेव्हा आपण घराच्या बाहेर निघतो ना पाऊसच नाही पडत. जेव्हा ऑफिसवरनं घरी यायला निघतो, ऑफिसला जायला निघतो तेव्हा एवढा पाऊस पडतो.
आणि असं फिरायला निघेल ना कुठे पाऊसच नसतो. म्हणजे यार काय तुफान पाऊस आलाय. आणि मी जरा 5 मिनिटासाठी थांबलेलो इकडे, असंच म्हटलं जरा पावसाला शांत होऊन दे. तो रस्ता खूप खराब आहे, तर थोडा वेळ थांबूया. पाऊस संपला, थोडा कमी झाल्यावर मग मी पुढे वळेन. बघू शकता रस्त्यात मागे त्याच्यात बघू पण लडाख लडाख. लोक असतात. महाराजांची हे होती त्यात गाडीमध्ये मूर्ती होती महाराजांची, आणि म्हणजे माणूस मराठी आहे त्याला समजलं, समजून घेतलं लोकांना. रे बाबा अँड गाईज आपण पोचलेलो आहे एक मस्त आणि सुंदर असं जागेवर.